नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. हातकणंगले नगरपंचायत निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात असून प्रभाग क्रमांक 4 मधील उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार महेश सूर्यवंशी यांनी आज लोकसंदेश न्यूजशी बोलताना आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की हातकणंगलेमध्ये माझ्या सुविद्य पत्नी या गेल्या टर्ममध्ये नगरसेविका होत्या. आमच्या प्रभागात फार मोठी कामे केली, परंतु काही कामे राहून गेलेली आहेत. जनतेने आपल्या हातात ही निवडणूक घेतलेली आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी मी स्वतः आता सभागृहात जात आहे. त्यासाठी उमेदवारी जाहीर केलेली आहे. मला हातकणंगलेमधील जनतेने मोठ्या मताधिक्याने सभागृहात पाठवावे. मी आमच्या प्रभागातील नागरिकांना योग्य न्याय देऊ शकतो. म्हणूनच प्रभागातील नागरिकांनीच माझी निवडणूक लढवण्याचे ठरवलेले आहे. आजपर्यंत केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा आज लोकसंदेश न्यूजशी बोलताना त्यांनी व्यक्त केला. लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी योगेश पांडव यांचा रिपोर्ट. नमस्कार, मी योगेश. लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत. हातकणंगलेत नगरपंचायतीची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि याच निमित्ताने आपण प्रभाग क्रमांक 4 येथील शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार उमेश सूर्यवंशी यांचे संवाद साधत आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, हे पद लढवतात. मागील पंचवार्षिकला माझी मिसेस होती सदस्य म्हणून. त्यांच्या कार्यकाळात प्रभागात जवळजवळ सर्व प्रभागात नगर काम करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. थोड्या ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे काम करता आलं नाही, पण त्याची उणीव आता तांत्रिक अडचणी दूर करून करण्यात येईल. उदाहरणार्थ मशिदीजवळचा भाग असेल, तिथं तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला काम करता आलेलं नाही, ते लोकांना पण माहिती आहे. पण बऱ्याच ठिकाणी आता गारडी गोसावी डवरी वसत असेल, तिथं रोड केला, घर टू घर पाणी दिलं. परत आता तिथे त्यांच्यासाठी शौचालय बांधण्यात येणार आहे, ते पण मंजूर आहे. एवढ्या प्रभागात आता चालू आहे कामं. एकंदरीत गेल्या वेळी काही ज्या तांत्रिक गोष्टीमुळे काही नागरिक समस्या सोडवण्याच्या राहिल्या होत्या, त्या परत पूर्णत्वास नेण्यासाठी उमेश सूर्यवंशी हे निवडणूक रिंगणात उतरलेत. विकास कामाबद्दल काय सांगाल? पहिली 2 वर्ष आपली कोरोना काळात गेली, त्यानंतर शेवटचे 3 वर्षात निधी आला. त्याप्रमाणे आपली गारडी गोसावी डवरी वसाहत येथे घर टू घर पाणी कनेक्शन आणि रस्ता कॉन्क्रिटीकरण केला. आमदार फंडातून सेतू कार्यालय ते लहान ओढा पूर्ण डांबरीकरण करण्यात आला. जवळजवळ 40-50 वर्ष झालं नववर्थ हौसिंग सोसायटीमधील रस्ता केलेला नव्हता, तो पूर्ण करून पूर्ण डांबरीकरण केले. नववर्थ हौसिंग सोसायटी पद्मावती कॉलनीमध्ये रस्ता कॉन्क्रीटकरण केला, तिथे गटरी केल्या. समोरचा भाग होता आपला पवार यांच्या घराजवळ, तिथे रस्ता कॉन्क्रीटकरण केलं. घोलपेकर ते हजारे घर 20 वर्षात एक खडा सुद्धा टाकला नव्हता, तिथं आपण पहिल्यांदा मुरमीकरण खडीकरण केले आणि आता रोड तिथं डांबरीकरण मंजूर आहे. निवडणूक झाल्यानंतर तिथला पहिला डांबरीकरण करण्यात येईल. पोलीस स्टेशन चौकातील आमदार साहेबांच्या फंडातून जवळजवळ 50 लाखाचा फंड मंजूर झालेला आहे. तिथं पूर्ण डांबरीकरण आणि गटरे होतील. सुखसंगार हॉटेलजवळ गटरे होणार आहेत. अशा भरपूर प्रभागात विकासासाठी निधी लागलेला आहे आणि पुढील पंचवार्षिक काळात मतदारांना मी आवाहन करतो की पुढील पंचवार्षिक काळात जे राहिलेला विकास आहे तो पूर्णपणे मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. जवळपास निधी किती लागला या सर्व विकास कामांना, आणि पुढील मोठं असं कोणतं काम आहे की त्यामुळे या नागरिकाचा काय पलटवेल, या प्रभागाचा काय पलटवेल? आतापर्यंत जवळजवळ 1.5 कोटीचा निधी या प्रभागात लागलेला आहे आणि ह्या प्रभागात जवळजवळ निम्मा भाग हा सरकारी कार्यालयांचा आहे. त्यामुळे थोड्या तांत्रिक अडचणी इथे येतात, पण माझा प्रयत्न असेल की पूर्ण पेटा विभाग, पूर्ण 4 नंबरचा प्रभाग पूर्ण सुशोभीकरण करण्यात येईल. जिथे जिथं आवश्यकता तिथं असेल करण्यात येईल. या ठिकाणी उमेश सूर्यवंशी यांनी सांगितलेलं आहे की येत्या काळामध्ये या प्रभागाचा नक्कीच काय पडवेल. आपण जाणून घेणार आहोत की गेल्या पंचवार्षिक काळामध्ये नगरसेविका पदी असणाऱ्या सूर्यवंशी यांच्याकडून की वहिनी काय सांगाल या निवडणुकी निमित्ताने? गेल्या वर्षी या 5 वर्षामध्ये 2 वर्ष कोरोना काळ असल्यामुळे काही कामं झाली नाही. सरकारकडनं वर्ण निधी उपलब्ध नसल्यामुळे कामं होऊ शकली नाही. 3 वर्षामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने या प्रभाग क्रमांक 8 मध्ये मी चांगले काम केलेले आहे आणि इथून पुढून पण माझे मिस्टर आता उमेदवार उभे आहेत, शिवसेनेचे ते उमेदवार उभे आहेत, त्यांना तुम्ही सगळ्यांनी मतदान द्या आणि निवडून द्या, हीच मी सगळ्यांना जनतेला विनंती करते. आणि आपला एक शिवसेना एक असा हक्काचा एक माणूस आहे आणि माझी अशी आहे की विनंती आहे सर जनतेला की त्यांनी निवडून द्यावे. त्यांना नक्कीच सूर्यवंशी यांना ज्याप्रमाणे निवडून दिलं त्याचप्रमाणे उमेश सूर्यवंशी सरांना पण निवडून द्यावं अशा प्रकारचं आव्हान गत वर्षीच्या नगरसेविका यांनी केलेलं आहे. एक प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिक म्हणून जाणून घेऊया की काय सांगाल या उमेदवारीबद्दल आपण? मागच्या पंचवार्षिकमध्ये उमेश सूर्यवंशी यांच्या पत्नी अरुंधती सूर्यवंशी या ठिकाणच्या नगरसेविका होत्या. त्यांनी त्या काळामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं होतं. अतिशय धडपड आणि प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करून त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगली कामं केली.
परंतु उमेश सूर्यवंशी या वर्षी यावेळेला अतिशय कॅपेबल उमेदवार असताना देखील ती उमेदवारी डावलली गेली. त्याच्यामुळं आम्ही द्विधा मनस्थित होतो. पण प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांनी अतिशय आग्रह केल्यामुळं आणि तुमची उमेदवारी यावेळेला 100% असलीच पाहिजे असा आग्रह केल्यामुळं सगळ्यांच्याकडून जो दबाव आला त्याच्यामुळं आम्हाला ही शिवसेना पक्षाकडून जी उमेदवारी आम्हाला देऊ केली गेली आणि ती आम्ही स्वीकारून ही निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. आणि या ठिकाणी आमचे जे उमेदवार आहेत उमेश सूर्यवंशी त्यांना निवडून आणण्याचा आम्ही सर्वांनी चंग बांधलेला आहे. आणि हा जो आम्ही चंग बांधलेला आहे तो आमच्या जनतेनं उचलून धरलेला आहे. सर्वकडून अतिशय चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स आम्हाला मिळतो आहे आणि ही गेल्या वेळच्या कामाची पोचपावती अशी या ठिकाणी निश्चित मला सांगायला आवडेल. आमची ही नवभारत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही 1961 सालची सोसायटी आहे. परंतु या ठिकाणी एक रस्ता सोडला तर इतर कोणतीही विकास कामं झालेली नव्हती. ती विकास कामं ह्या मागच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही केलेली आहे. इथून पुढे या पंचवार्षिकमध्ये रस्त्याची कामं असतील, त्यानंतर गटारीची कामं असतील, नळ पाणी पुरवठा नवीन आता होते त्याची कामं असतील किंवा लाईट असेल, स्ट्रीट लाईट असतील, ह्या सगळ्या गोष्टी आता तहसीलदार कचेरीच्या समोरचा जो रस्ता आहे, पोलीस स्टेशनच्या समोरचा जो चौक आहे, त्या चौकाची अवस्था जर बघितली आणि ते काम मंजूर झालेलं असताना देखील ते करणं टाळलं गेलं. 2-3 वेळा तो निधी आला, तो परत पाठवून काहीतरी त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी आणल्या गेल्या. तो जो आपल्या तालुक्याचं जे नाक आहे किंवा तालुक्याचं हे प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी हा जो रस्ता आहे किंवा हा जो चौक आहे तो संपूर्ण कॉन्क्रिटीकरण करणं किंवा डांबरीकरण करणं आणि त्या ठिकाणी कायमस्वरूपी अतिशय चांगल्या पद्धतीचं पार्किंग व्यवस्था आणि हा चौक सुशोभित करणं, त्याचबरोबर पूर्ण प्रभागामध्ये आपले नवभारत हाऊसिंग सोसायटी असेल, गारडी गोसावी डवरी वसाहत असेल, त्यानंतर पद्मावती कॉलनी असेल आणि पलीकडचा माळीमळा स्वामीमळा आणि मशिदीजवळचा भाग असेल, त्या ठिकाणची जी राहिलेली विकास कामं आहेत. महत्त्वाचं म्हणजे पलीकडच्या भागात स्वामीमळ्यामध्ये गटारीचं काम शिल्लक आहे आणि किरकोळ रस्त्याचं काम शिल्लक आहे. ते पूर्णपणे ह्या वेळेला आपण करून घेणार आहोत. आणि त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट म्हणजे स्ट्रीट लाईट असेल किंवा इतर कोणतीही कामं, एकही काम आपण शिल्लक ठेवणार नाही. ठिकठिकाणी बोर मारून ज्या वेळेला पाण्याची अडचण असेल त्यावेळेला पाण्याची अडचण सोडवण्यात येईल किंवा त्या ठिकाणी टाक्या वगैरे बसवून लोकांना पाण्याची कोणतीही कमतरता पडणार नाही अशा पद्धतीची आपण कामं करून घेऊ. आणि त्याचं विशेष म्हणजे यावेळेला जी उमेदवारी आहे शिवसेना शिंदेगड, आपले शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे. आपले धैर्यशीलदादा माने हे धडाडीचे खासदार आहेत. आपण नेहमी त्यांना बघतो संसदेमध्ये त्यांचा जो धडाका असतो किंवा त्यांचं जे स्पीच असतं, वक्तृत्व असतं, अतिशय प्रभावशाली असं नेतृत्व आहे. आणि त्यांच्या माध्यमातून आणि आपल्या नगरीचे नगराध्यक्ष होणारे नगराध्यक्ष अजित काका पाटील यांच्या माध्यमातून ही सगळी कामं पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि 100% ही पॉझिटिव्ह माणसं आम्हाला भेटलेली आहेत. वरचं नेतृत्व जे आहे पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामुळं ह्या प्रभागाचा विकास आणि सुशोभीकरण हे या पुढच्या काळामध्ये आम्ही पार पाडणार आहोत. नक्कीच नागरिकांच्या मतदारांच्या आग्रहास्तव प्रभाग क्रमांक 4 मधून उमेश सुर्वे यांची उमेदवारी डिक्लेअर केल्याचे नागरिकांचं म्हणणं आहे. तर गेल्या अनेक वर्षापासून ज्या ज्या ठिकाणी निधी नाही लागला त्या ठिकाणी आतापर्यंत निधी लागला आहे आणि येत्या काळात या प्रभागाचा नक्कीच काय होईल अशा प्रकारचं मत नागरिकांनी व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद.